नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 24 मार्चच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला प्रश्न असेल, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. तर प्रश्न असणार आहे की नासाचे अंतराळवीर 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांचे नाव काय आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, अर्थात सुनीता विलियम्स आणि बुच विल्मर हे जे काही नासाचे 2 अंतराळवीर 9 महिन्यांपासून अंतराळामध्ये अडकून पडले होते, त्यांना सुखरूप पृथ्वीवर परत आणलेला आहे. तर त्याविषयीचा हा प्रश्न आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर 18 मार्चला जे नासाचे अंतराळवीर आहेत, त्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मर यांना सुखरूप पृथ्वीवर परत आणलं गेलेलं आहे. तर तब्बल 9 महिन्यानंतर यांना पृथ्वीवर परत आणण्यात यश आलेलं आहे. तर त्या मोहिमेचं नाव लक्षात ठेवायचं आहे, ज्याद्वारे यांना परत आणलं गेलेलं आहे. तर क्रू 10 असं त्या मोहिमेचं नाव आहे. आणि या अंतराळवीरांना घेऊन येणारं जे काही कॅप्सूल आहे ते मेक्सिकोच्या खाडीमध्ये उतरवण्यात आलेलं आहे. तर हे आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. आणि हे जे काही अंतराळवीर आहेत, जे की नासाचं स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट आहे, त्याद्वारे अवकाशामध्ये गेलेले होते आणि त्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या अंतराळवीरांना घेतल्याशिवाय हे जे अंतराळयान आहे ते परत आलेलं होतं. तेव्हापासून हे अंतराळवीर स्पेसमध्ये अडकलेले होते. तर या संबंधित हा प्रश्न आहे. अतिशय चर्चेमध्ये हा असणारा मुद्दा होता अलीकडच्या काळामध्ये. या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे. तर आपल्याला नावं लक्षात ठेवायची आहेत. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर नासाविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा. याची स्थापना झाली होती 29 जुलै 1958ला आणि ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. याचं मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान वरून सैन्य अभ्यास सुरू झाले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, भारत आणि फ्रान्स या 2 देशांच्या दरम्यान नुकताच हे वरून नावाचा सैन्य अभ्यास सुरू झालेला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही वरून सैन्य अभ्यास आहे, हा भारत आणि फ्रान्स या 2 देशांचा संयुक्त नौदल सराव आहे, ज्याचं हे 23व्या क्रमांकाचं एडिशन आहे. याचं ठिकाण असणार आहे अरबी समुद्र. हे आपल्याला पॉइंट्स याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. तसेच भारत आणि फ्रान्स या 2 देशांदरम्यान कोणकोणते सैन्य अभ्यास होतात ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर भारत आणि फ्रान्स या 2 देशांची जी आर्मी आहे, त्यांच्या दरम्यान शक्ती नावाचा सैन्य अभ्यास होतो. दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान वरून सैन्य अभ्यास होतो आणि जे वायुदल आहे एअरफोर्स त्यांच्या दरम्यान गरुड नावाचा सैन्य अभ्यास हे होत असतो. तर हे सुद्धा पॉइंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ते लक्षात ठेवायचे आहेत. तसेच नुकतंच अलीकडच्या काळामध्ये जे सैन्य अभ्यास पार पडलेले आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं सैन्य अभ्यास असणार आहे डेव्हिल स्ट्राईक, जे की भारतीय सेना आणि भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास होता. दुसरं असणार आहे एकोवेरिन, जे की भारत व मालदीव या 2 देशांचा सैन्य अभ्यास होता आणि हे मालदीव या देशामध्ये पार पडलेला आहे. सायक्लॉन सैन्य अभ्यास भारत आणि इजिप्त, राजस्थान या ठिकाणी पार पडलेला आहे. विंग रायडर भारतीय सेना आणि भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास पार पडलेला आहे. लापेरोस बहुपक्षीय सैन्य अभ्यास फ्रान्स या देशामध्ये झालेला आहे. कोमोडो हा सुद्धा एक बहुपक्षीय असा सैन्य अभ्यास होता, ज्यामध्ये जगभरातील विविध देशांच्या सैन्याने त्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि हे नुकतंच इंडोनेशिया या देशामध्ये झालेलं आहे. ट्रॉपेक्स 25 भारतीय सेना, भारतीय वायुसेना तसेच भारतीय तटरक्षक दलाचा हे सैन्य अभ्यास होता, जे की हिंद महासागर या ठिकाणी पार पडलेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचे सैन्य अभ्यास आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, श्री एस रामकृष्णन सेंटर ऑफ एक्सलन्स इन फ्लुइड अँड थर्मल सायन्स रिसर्च या संशोधन केंद्राची स्थापना कुठे करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, IIT मद्रास या ठिकाणी या संशोधन केंद्राची स्थापना ही नुकतंच करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर इस्रोने अंतराळ तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या संशोधन केंद्राची स्थापना ही केलेली आहे. याचं उद्घाटन
नुकतंच जे इस्रोचे अध्यक्ष आहेत व्ही नारायणन यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि हे जे काही केंद्र आहे ते IIT मद्रासमध्ये सुरू केलेलं आहे. तर याद्वारे जे स्पेस ॲप्लिकेशनमधील थर्मल आव्हाने असणार आहेत ते सोडवण्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. तर हे आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जे काही नाव ठेवण्यात आलेलं आहे या सेंटरचं, एस रामकृष्णन यांच्या नावे. तर हे एक प्रसिद्ध एरोस्पेस इंजिनियर होते. ते IIT मद्रासचे माजी विद्यार्थी राहिलेले आहेत. त्यांचं नाव या सेंटरला देण्यात आलेलं आहे. हे मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवा. तसेच इस्रोचा मुद्दा निघालेला आहे, तर त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवा. त्याचा लाँग फॉर्म असेल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना 15 ऑगस्ट 1969ला करण्यात आलेली होती. याचे अध्यक्ष आहेत सध्या व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे कर्नाटक राज्यातील बंगलोर या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर नुकतेच अर्चना जाधव या खेळाडूवर 4 वर्षासाठी बंदी लावण्यात आली आहे. त्याचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, धावपटू आहे ही अर्चना जाधव आणि हिच्यावर 4 वर्षासाठी बंदीही लावण्यात आलेली आहे. तर त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ही जी काही अर्चना जाधव भारतीय लांब पल्ल्याची धावपटू आहे. तिच्यावर नुकतंच ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट जी आहे त्याच्याकडून 4 वर्षाची बंदीही लावण्यात आलेली आहे. आणि ही बंदी का लावण्यात आली? कारण जे ऑक्झॅ नावाचं एक प्रतिबंधित असं पदार्थ आहे, ते तिने घेतलेलं होतं आणि ते डोपिंग टेस्टमध्ये ते दिसून आलेलं आहे. म्हणून या खेळाडूवर ही बंदी घालण्यात आलेली आहे. तर याविषयी आपल्याला या खेळाडूचं नाव आणि त्याच्यावर बंदी का लावण्यात आली एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच प्रकाशित मुक्त अभिव्यक्ती निर्देशांक 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 24वा क्रमांक या निर्देशांकानुसार भारताचा आहे. त्याविषयी काही एक्स्ट्रा पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे मुक्त अभिव्यक्ती निर्देशांक अर्थात फ्री एक्सप्रेशन इंडेक्स आलेला आहे. याचं प्रकाशन थिंक टँक द फ्युचर ऑफ फ्री स्पीच अमेरिकेची संस्था आहे त्याद्वारे करण्यात आलेला आहे. आणि 33 देशांच्या क्रमवारीमध्ये भारत जगामध्ये 24व्या क्रमांकावर आहे. तर हे क्रमांक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते लक्षात ठेवा. आणि प्रथम क्रमांकावर या निर्देशांकानुसार नॉर्वे आणि डेन्मार्क हे 2 देश राहिलेले आहेत. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे इंडेक्स जे नुकतंच आलेले आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर पहिला असणार आहे वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स. यामध्ये भारताचा क्रमांक 39वा आहे. वर्ल्ड टॅलेंट इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 58वा आहे. एशिया पॉवर इंडेक्समध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि यामध्ये पहिला क्रमांक अमेरिकेचा आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 105वा आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 126वा. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 129वा. करप्शन इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 93वा आहे. नेटवर्क रेडनेस इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 49वा. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 159वा. आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सनुसार भारताची अवस्था सर्वात वाईट सांगण्यात आलेले आहे. तर हे सुद्धा मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत. तर नुकतेच प्रधानमंत्री युवा 3.0 ची सुरुवात कोणत्या मंत्रालयाकडून करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, शिक्षण मंत्रालयाकडून हे नुकतंच प्रधानमंत्री युवा 3.0 ची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ही जी काही प्रधानमंत्री युवा 3.0 योजना आहे ते नुकतंच केंद्रीय शिक्षण जे मंत्रालय आहे त्याच्याकडून सुरू करण्यात आलेली आहे. त्याचा उद्देश काय आहे? 30 वर्षाखालील जे तरुण लेखक असतात त्यांना चांगले लिखाण करण्यासाठी प्रशिक्षित करणे याचा उद्देश आहे. या योजनेची सुरुवात झालेली होती 2021ला. आणि याचा उद्देश काय होता या योजनेला सुरू करण्यामागे? तर लिखाण व वाचन संस्कृतीला चालना देणे. तर हे उद्देश आपण या योजनेचा लक्षात ठेवायचा आहे. तसेच आपल्याला इतर काही महत्त्वाच्या शासकीय योजना लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरुवात झाली होती 25 डिसेंबर 2000 साली. याचा उद्देश होता गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे. प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरुवात झाली होती 8 एप्रिल 2015ला. याद्वारे जे लहान उद्योगधंदे असतात त्यांना
20 लाखांपर्यंत वित्त पुरवठा केला जात असतो. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. सुरुवात झाली होती 24 फेब्रुवारी 2019ला. याद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदतही दिली जाते. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना. सुरुवात झाली होती 28 ऑगस्ट 2014ला. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरुवात झाली होती 23 सप्टेंबर 2018ला. प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरुवात 2016ला. स्वच्छ भारत अभियान याची सुरुवात 2 ऑक्टोबर 2014ला झालेली आहे. मेक इन इंडिया सुरुवात झाली होती 25 सप्टेंबर 2014ला. स्टार्टअप इंडिया सुरुवात झाली होती 16 जानेवारी 2016ला. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे आंतरराष्ट्रीय आनंदी दिन 2025 ची थीम काय आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी केअरिंग अँड शेअरिंग असं या आंतरराष्ट्रीय आनंदी दिवसाची थीम असणार आहे. तर त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच 2025चं आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस साजरा करण्यात आलेला आहे 20 मार्चला आणि यावर्षीची थीम होती केअरिंग अँड शेअरिंग. हे थीम आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, ते लक्षात ठेवायचे आहे. तसेच मार्च महिन्यामधील जे महत्त्वाचे दिनविशेष आहेत ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला असेल 1 मार्च शून्य भेदभाव दिवस. तसेच विश्व नागरिक सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. 3 मार्चला विश्व वन्यजीव दिवस असतो. 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. 7 मार्चला राष्ट्रीय जन औषधी दिवस. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 12 मार्च धूम्रपान निषेध दिवस. 15 मार्चला विश्व ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस आणि 20 मार्चला विश्व चिमणी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघितल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर कुठे उभारण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी भिवंडी या ठिकाणी नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रामधील पहिलं भव्य असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता सूर्याचे अभ्यास करण्यासाठी नासाकडून कोणती मोहीम लॉन्च करण्यात येणार आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए पंच असं त्या मोहिमेचं नाव असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच इटलीत आयोजित विशेष ऑलिम्पिक विश्व शीतकालीन खेळांमध्ये भारताने किती पदक जिंकले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी 33 पदके या विशेष ऑलिम्पिक विश्व शीतकालीन खेळांमध्ये भारताने एकूण जिंकलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच गणगौर महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच इंटरनॅशनल मास्टर्स लीग 2025चा विजेता कोणता संघ ठरला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी इंडिया मास्टर्स. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता नुकतेच फिट इंडिया आयकॉन म्हणून कोणत्या अभिनेत्याची निवड करण्यात आली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी आयुष्यमान खुराना. त्यानंतरचा प्रश्न होता कबड्डी विश्वकप 2025 चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी इंग्लंड या देशामध्ये हे 2025चं कबड्डी विश्वकपचं आयोजित केलं जात आहे. त्यानंतर आपण काल होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच महाराष्ट्रातील पहिले शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांना याचा फायदा येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए पुणे या ठिकाणी नुकतंच हे महाराष्ट्रामधील पहिल्या क्रमांकाचं शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे अतिशय सोपा आणि अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे. तर प्रश्न असेल महिला T20 विश्वकप 2024चा किताब कोणी जिंकला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आणि इतर स्टडी मटेरियलसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. तसेच व्हॉट्सअप चॅनल आहे आणि इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी चालू घडामोडी आणि इतर विषयांच्या
मोफत नोट्स हे आपण टाकत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.